आता पाहूया एसटी कर्मचारी संपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। संप मिटवण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। सरकारसोबतची बैठक निष्फळ, तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल, मुख्यमंत्री शिंदेंच्या उद्याच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोक, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती, सदावर्तेंची टीका। एसटी कर्मचाऱ्यांनी आज रात्री 12 वाजल्यापासून चक्काजाम करावा, आम्ही पाठीशी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळावा, विलीनीकरण होत नाही याची माहिती सर्वांनाच, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। एसटी विलीनीकरणावरून वकील सदावर्ते आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांची पलटी। विलीनीकरणासाठी मविया काळात संप पुकारणारे पडळकरांच्या मते एसटी विलीनीकरण कायद्यानं अशक्य। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन करणार, चाकरमान्यांना सोडायला आम्ही तयार, प्रवासी जनतेची माफी मागतो। एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं पाहिजे, संदीप शिंदेंची मागणी। गणपती येतोय, लोकांना खरेदीला जायचंय, आपले प्रश्न चर्चेतून सोडवता येतील, लोकांना अडचण होऊ नये, संप मागे घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावली। मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, आचारसंहितेपूर्वी सर्व प्रश्न मार्गी लागतील, पण ऐन गणेशोत्सव काळात संप करू नये, उदय सामंत यांची एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन। सरकारने एसटी संघटनांशी सकारात्मक चर्चा करावी, एसटी आंदोलनावर आमदार रोहित पवारांचे ट्विट। एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावे, रोहित पवारांची मागणी।